सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। माजी शिक्षण मंत्री कैलासवासी शरदचंद्रिका आक्कासो यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने रक्तदान शिबिर। रक्तदात्यांनी केलेले रक्तदान शिबिरातून 80 ते 85 बॉटल्सचे संकलन होणार। ॲडव्होकेट संदीप भैया पाटील। चोपडा महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री कैलासवासी शरदचंद्रिका आक्कासो यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने महात्मा गांधी शिक्षण मंडळातील सर्व विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री आक्कासो शरदचंद्रिका पाटील यांच्या प्रतिमा पूजन करून संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भैयासाहेब संदीप सुरेश पाटील, संस्थेचे सचिव डॉक्टर स्मिता पाटील यांच्यासह सर्व विभागातील प्राचार्य प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले। यावेळी सर्व विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रक्तदान केले व जळगाव येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचा मोठा सहभाग होता। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। महाराष्ट्राच्या माजी शिक्षण मंत्री कैलासवासी आक्कासाहेब शरदचंद्रिका पाटील यांचा 43वा स्मृतिदिन उद्या 5 डिसेंबर 24 आहे। महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या कॅम्पसमध्ये आज ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आयोजित केला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्याकडून टीम आलेली आहे। प्रत्येक विभागाचे नर्सिंग, फार्मसी, सिनियर कॉलेज, पॉलिटेक्निक सर्वांचं त्या ठिकाणी योगदान आहे। विद्यार्थी आणि स्टाफ यांनी त्या ठिकाणी डोनेशन केलेलं आहे। जवळपास 80 बाटल्या आता गोळा होतील असा अंदाज आहे। त्या सर्व रक्तदात्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अक्कासाहेबांच्या प्रतिभा वंदन करतो। त्या शिक्षण मंत्री असताना महाराष्ट्रातील
शिक्षण क्षेत्राला त्यांनी एक वेगळा नवीन आयाम दिला आणि तेव्हापासून इंजिनिअरिंग कॉलेजेस, फार्मसी, नर्सिंग, मेडिकल कॉलेज खाजगी तत्वावर त्या काळात सुरू झाले आणि त्याच्यावर अक्कासाहेबांचं त्याच्यामध्ये मोठे योगदान आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्मृतीला आम्ही सर्व वंदन करतो.